सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवैधानिक मूल्य आणि परिवर्तनवादी विचारांची वैचारिक मशाल अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने शहरात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। ही घोषणा गुरुवारी दिनांक 20 ऑगस्ट रोजी सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत परिवर्तनवादी साहित्य संमेलन संयोजक समितीच्या वतीने करण्यात आली। हे एकदिवसीय साहित्य संमेलन 18 ऑक्टोबर रविवार रोजी तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार येथे संपन्न होणार आहे। अध्यक्षपदी सर्वप्रथम डॉक्टर श्रीपाल सबनीस यांची समितीच्या वतीनं व मुख्य संयोजक बहुउद्देशीय नीळप्रतीक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं त्यांची एकमतानं निवड करण्यात आलेली आहे। हे साहित्य संमेलन 18 ऑक्टोबर 2026 रोजी तापडिया नाट्यगृह या ठिकाणी होणार आहे। या संमेलनाचे उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे असतील आणि संमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्रीपाल सबनीस हे राहणार आहेत। स्वागत अध्यक्ष म्हणून मी राहणार आहे आणि या संमेलनाला महाराष्ट्रामधून साहित्य, लेखक, विचारवंत, कवी, गायक ह्या सर्व विचारांचा गजर या साहित्य संमेलनामध्ये आम्ही समितीच्या वतीनं करणार आहोत आणि हे संमेलन तापडिया नाट्यगृह या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय याला न्याय देण्याचं काम हे परिवर्तनवादी साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एक आगळा वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न समितीच्या वतीनं आम्ही करणार आहोत। या ठिकाणी ग्रंथदिंडी असतील किंवा समितीचे संयोजक स्थानिक आमचे ऋषिकेश कांबळे सर आहेत, प्राध्यापक शिवाजी वाटोरे सर आहेत, लेखक भीमरावजी सरोदे सर आहेत, डॉक्टर ॲडव्होकेट खिल्लारे सर आहेत आणि मुख्य संयोजक रतनकुमार साळवे आहेत, आमचे प्रांतर खंडागडे जी आहेत आणि अनेक समितीमध्ये आमचे येथील स्थानिक विचारवंत, लेखक आणि साहित्यावर प्रेम करणारी समिती या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे। याचं आपल्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की या साहित्य संमेलनाला नवोदित कवी असतील। 3 सत्रामध्ये होणाऱ्या या संमेलनामध्ये कवी सत्र हे सेकंडला असेल, त्या ठिकाणी रुची भोजन असेल आणि नितीन चंदनशिवे कवी संमेलनाचे अध्यक्ष राहतील आणि 3ऱ्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम राहील आणि काही मान्यवरांनी ज्या मान्यवरांनी विचारवंतांनी चांगलं काम महाराष्ट्रामध्ये केलं, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याचे प्रतिनिधी साहित्य क्षेत्रातले या संमेलनाला उपस्थित राहतील आणि आम्ही समितीच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत की नवोदित कवी असेल, लेखक असेल, विचारवंत असेल किंवा अनेक क्षेत्रामध्ये काही नवोदित्यमान काम करणारे जे काही विचारवंत असतील त्यांना आम्ही निमंत्रित करणार आहोत आणि पुढील याच्यासाठी आम्ही पुन्हा अनेकदा याच्या बैठकी घेणार आहोत आणि महाराष्ट्रभर या पहिल्या परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचा गजर आम्ही समितीच्या वतीनं 100% करू आणि महाराष्ट्राला आणि देशाला एक आगळं वेगळं परिवर्तनवादी साहित्य संमेलन असेल एवढंच मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। आपण पण आम्हाला असंच शेवटपर्यंत जे काही आपल्या माध्यमातून आपल्यामध्ये दडलेला विचार असेल, आपल्यामध्ये दडलेली पत्रकारिता असेल किंवा आपल्यामध्ये दडलेला लेखक असेल, पत्रकारांनी सुद्धा तुम्ही एक समितीचा भाग म्हणून या संमेलनाला चांगला दर्जेदार असा प्रतिसाद आम्हाला तुमच्या माध्यमातून द्यावा हे